विद्यार्थ्यांनो, आमच्या मागील सत्रांमध्ये तुम्ही अभ्यास केला आहे की कार्बन हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे, कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनात असंख्य कार्बन संयुगे वापरतो. याचे कारण असे आहे की आपण जे अन्न खातो, आपण आजारी असताना घेतो ती औषधे, आपण परिधान केलेले कपडे, घरगुती आणि ऑटोमोबाईल इंधन, रंग, सौंदर्य प्रसाधने, ऑटोमोबाईल पार्ट्स इत्यादींमध्ये कार्बन संयुगे असतात. पण हे कसे बनवले गेले? चला या रोमांचक नवीन विषयावर माझ्यासह प्रारंभ करूया. परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास सक्षम असाल. कार्बन कंपाऊंडमध्ये बॉन्डिंग, कार्बन यौगिकांमध्ये भिन्न संकरीकरण, sp3 संकरीकरण, sp2 संकरीकरण, sp हायब्रिडायझेशन. मुख्य शब्द आहेत सहसंयोजक बंध, संकरीकरण, सिंगल बॉन्ड, दुहेरी बॉन्ड, तिहेरी बॉन्ड. सुरू करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. आमचा पहिला विषय कार्बन कंपाऊंडमधील बॉन्डिंग आहे. कार्बन हा धातू नसलेला घटक आहे. आधुनिक आवर्त सारणीतील 14व्या गटातील किंवा IV गटाशी संबंधित आहे. या गटाच्या घटकांमध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. कार्बनचा अणुक्रमांक 6 आहे. हे कार्बन जमिनीवर असताना त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. सर्वात जवळचा उदात्त वायू किंवा स्थिर घटक हेलियम सारखे कॉन्फिगरेशन प्राप्त करण्यासाठी एकतर कार्बनला 4 इलेक्ट्रॉन सोडावे लागतात किंवा ते 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतात. कार्बनच्या न्यूक्लियसमध्ये फक्त 6 प्रोटॉन असल्याने 6 प्रोटॉन्सना 10 इलेक्ट्रॉन्स धारण करणे कठीण होईल, म्हणून कार्बन C++ आयन बनवू शकत नाही. जर कार्बन बाह्य शेलमधून 4 इलेक्ट्रॉन गमावत असेल तर त्याला C++ आयन तयारी करावी लागतात. यासाठी प्रचंड ऊर्जा लागते, ती सामान्यपणे उपलब्ध नसते. कार्बन अणूच्या संयुगेत निर्माण होण्याच्या शक्यता पुढीलप्रमाणे आहेत. 4 एकेरी सहसंयोजी बंध समान मूलद्रव्यांच्या अणूशी, जसे हायड्रोजन आणि क्लोरीन. किंवा 4 एकेरी सहसंयोजी बंध वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूशी. कार्बन अणू एक दुहेरी बंध आणि 2 एकेरी बंध तयार करू शकतो.
कार्बन अणू एक एकेरी बंध आणि एक त्रिसंयोजी बंध तयार करू शकतो। वरीलप्रमाणे कार्बन अणू इतक्या विविध प्रकारे बंध कसे तयार करतो? येथे कार्बन अणूची मूलभूत स्थितीतील इलेक्ट्रॉन संरचना 1s2 2s2 2p2 आहे। उत्तेजित स्थितीत कार्बन अणू आपल्या 2s मधील एका इलेक्ट्रॉनला 2p मध्ये पाठवतो। प्रत्येक कार्बन अणूकडे 4 एकल इलेक्ट्रॉन असतात आणि उत्तेजित झाल्यावर ते 4 सहसंयोजी बंध निर्माण करतात। पण एक प्रश्न आहे, कार्बनला उत्तेजित करण्यासाठी लागणारी ऊर्जा कुठून येते? जेव्हा बंध तयार होतात तेव्हा ऊर्जा मुक्त होते आणि प्रणाली अधिक स्थिर होते। कार्बन 2 बंधाच्या ऐवजी 4 बंध तयार करत असल्यास अधिक ऊर्जा मुक्त होते आणि त्यामुळे निर्माण होणारे अणू आणखी स्थिर होते। 2s आणि 2p कक्षांचे ऊर्जा अंतर खूपच कमी असते। जेव्हा कार्बन अणुबंध तयार करण्यास तयार असतो तेव्हा तो बंध ऊर्जेतून थोडीशी ऊर्जा घेतो आणि उत्तेजित होऊन 2s मधील एका इलेक्ट्रॉनला रिकाम्या 2pz मध्ये पाठवतो, ज्यामुळे 4 एकल इलेक्ट्रॉन तयार होतात। संकरीकरण ही संकल्पना लिनन पॉलिंग यांनी 1931 मध्ये मांडली। स्वतंत्र अणूमध्ये समान ऊर्जा असलेल्या कक्षांचे पुनर्वितरण होऊन समान संख्येने नवीन कक्ष तयार होतात, ज्यांची ऊर्जा आणि आकार समान असतात। या प्रक्रियेस संकरीकरण म्हणतात। नव्याने तयार झालेल्या कक्षांना संकरित कक्ष म्हणतात। उत्तेजित कार्बन अणूमध्ये त्यांचे एक s- कक्ष आणि 3 p- कक्ष एकमेकांपेक्षा मिसळून पुनर्रचनेतून 4 समान कक्ष तयार करतात, जे sp3 कक्ष म्हणून ओळखले जातात। त्यामुळे कार्बन sp3 संकरीकरण करतो। चार नवीन तयार झालेल्या संकरित कक्षांमध्ये प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन जातो, त्यामुळे 4 sp3 संकरित कक्ष तयार होतात। संकरीकरणामुळे कार्बनला 4 समान sp3 संकरित कक्ष मिळतात आणि यामध्ये प्रत्येक एक इलेक्ट्रॉन असतो, कारण कार्बनकडे 4 असंघटित इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे तो 4 इतर अणूंशी बंध तयार करण्यास सक्षम असतो। संयुगे sp3 संकरीकरण दर्शवतात, तेव्हा संयुगाचे स्वरूप टेट्राहेड्रल असते। हे संयुगे बंध सिद्धांतानुसार स्पष्ट होते। याचे उदाहरण म्हणून मिथेन पाहू। मिथेनच्या संरचनेत मध्यवर्ती कार्बन अणू टेट्राहेड्रॉनच्या केंद्रस्थानी असतो। खालील आकृती पहा। त्यामुळे कार्बन अणू आणि 4 हायड्रोजन अणू यांच्यात 4 sp3 स्पिग्मा बंध तयार होतात। हे सर्व बंध समान ऊर्जेचे असतात।
कार्बन अणू 2 एकेरी सहसंयोजक बंध आणि एक दुहेरी बंध कसा तयार करतो याचे स्पष्टीकरण sp2 संकरीकरणाने करता येते. हे sp2 संकरीकरणाने स्पष्ट करता येईल. उदाहरण म्हणून इथिलीन C2H4 रेणू विचारात घ्या. येथे एक S- कक्ष 2s आणि 2p- कक्ष उदाहरणार्थ 2px 2py यांचे संकरण होते आणि 3 नवीन sp2 संकरित कक्ष तयार होतात. आता प्रत्येक कार्बन अणूकडे एक p- कक्ष उदाहरणार्थ pz संकरण न झालेला राहतो. हे 3 sp2 कक्ष प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉन घेऊन कार्बन अणूच्या केंद्राभोवती 120 अंश कोनात विभागले जातात. जेव्हा कार्बन बंध तयार करण्यास तयार असतो तेव्हा एका कार्बन अणूच्या sp2 कक्षा दुसऱ्या कार्बन अणूच्या sp2 कक्षेसोबत ओव्हरलॅप होऊन sp2 - sp2 सिग्मा बंध तयार करतो. प्रत्येक कार्बन अणूच्या उरलेल्या 2 sp2 कक्षा असंघटित इलेक्ट्रॉन असलेल्या 2 हायड्रोजन अणूंच्या s कक्षांशी ओव्हरलॅप होतात. संकरण न झालेल्या pz कक्षा एकमेकांशी पार्श्व ओव्हरलॅप करून पाय बंध तयार करतात, जसे की आकृतीत दाखवलेले आहे. याचा अर्थ इथिन C2H4 रेणूमध्ये 2 कार्बन अणूमध्ये एक सिग्मा बंध आणि एक पाय बंध अस्तित्वात असतो. यावेळी आपण sp संकरीकरणाबद्दल बोलत आहोत. यावेळी s कक्षा 2s आणि 2p कक्षांपैकी एक यांचा वापर केला जातो, परंतु उर्वरित 2p कक्षा तशाच राहतात. तयार होणाऱ्या नवीन संकरित कक्षांना sp संकरित कक्षा म्हणतात, कारण त्या s- कक्षा आणि p- कक्षा यांच्या पुनर्रचनेचे तयार होतात. उदाहरण म्हणून ॲसेटिलीन C2H2 रेणू विचारात घ्या. ॲसेटिलीन रेणूमध्ये 2 कार्बन अणूमध्ये तिहेरी बंध असतो आणि प्रत्येक कार्बन अणूची चौथी संयुजा हायड्रोजन अणूंनी पूर्ण केली जाते. हे म्हणजे ॲसेटिलीन रेणूंचे संकरीकरण. आपला पुढील विषय हायड्रोकार्बन आहे. जे सेंद्रिय संयुगे केवळ कार्बन आणि हायड्रोजन अणूंनी तयार होतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन पुढे 3 वर्गांमध्ये विभागले जातात: अल्केन, अल्कीन आणि अल्कलाइन. जे हायड्रोकार्बन केवळ एकल बंध सिंगल बॉन्ड असलेले असतात त्यांना अल्केन म्हणतात. यांचे सामान्य सूत्र CnH2n+2 आहे, जिथे n = 1, 2, 3. सर्वात सोपे अल्केन जिथे n = 1 म्हणजेच मिथेन CH4 आहे. ज्या हायड्रोजन कार्बनमध्ये एक किंवा अधिक C = C द्विबंध डबल बॉन्ड असतात त्यांना अल्कीन म्हणतात. हे असंतृप्त संयुगे आहेत. त्यांचे सामान्य सूत्र
CnH2n आहे. ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध ट्रिपल बॉन्ड असतो त्यांना अल्कलाईन म्हणतात. हे देखील असंतृप्त असतात कारण त्यामध्ये तिहेरी बंध असतो. त्यांचे सामान्य सूत्र CnH2n-2 आहे.